नमस्कार मित्रांनो, ठाण्याच्या डोंबिवलीतून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे। डोंबिवलीतील केडीएमसी रुग्णालयात एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने चक्क महिला डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याचा आरोप झाला आहे। मारहाण करण्याचा हा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर लागला आहे। डोंबिवली पूर्वेकडील शास्त्रीनगर भागात असलेल्या केडीएमसीच्या रुग्णालयात ही घटना घडली। रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि उपस्थित परिचारिका म्हणजेच नर्ससोबत वाद घालत त्यांना मारहाण केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयातील उपचारादरम्यान किंवा एखाद्या रुग्णाला दाखल करण्याच्या कारणावरून हा वाद सुरू झाला होता। वाद इतका वाढला की लोकप्रतिनिधी असलेल्या रमेश म्हात्रेंनी आपले भान गमावले। त्यांनी कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर आणि नर्सवर थेट हात उचलला। या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये रुग्णालयात मोठा गोंधळ उडालेला स्पष्ट दिसत आहे। महिला डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या या मारहाणीमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या घटनेनंतर पीडित महिला डॉक्टर आणि नर्सने पोलीस ठाण्यात धाव घेत रमेश म्हात्रे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। एका लोकप्रतिनिधीने महिला डॉक्टर आणि नर्सवर अशा प्रकारे हात उचलणे कितपत योग्य आहे? सत्ताधारी पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई होणार का? तुम्हाला याबद्दल काय वाटते? तुमचे मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।